आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पूजेची सगळी तयारी झालेली आहे। गुरुजींनी सांगितलेलं सगळं सामान घेतलेलं आहे। तू आणि मोहनने मिळून सिक्युरिटीचं सॉर्ट केलं ना? हो। हा, ही पूजा एकदा व्यवस्थित पार पडली ना की झालं। तोपर्यंत मला असं वाटतं की आपण आदित्यला आपल्या सोबतच ठेवायला पाहिजे, म्हणजे तिकडे जाताना सुद्धा आपण त्याला आपल्याच गाडीतनं घेऊन जाऊया। आईला काय चाललंय तुझं? जरा शांत हो ना, किती अस्वस्थ आहेस तू? श्रीकांत, आदित्यचा विषय निघाला की तुला माहितीये मला काहीही सुचत नाही। आणि मी ना एक नोटीस केलंय, कालपासून आदित्य जरा शांत शांत आहे। म्हणजे असं वाटतंय की त्याच्या मनात काहीतरी चाललंय, तरी साठवून ठेवलंय आणि ते त्याला बोलायचंय, सांगायचंय, पण त्याला सांगता येत नाहीये। म्हणजे शक्यतो आदित्य असं कधी करत नाही। तो काही माझ्याशी अजून बोललेला नाहीये। तुला काही बोलला का? आईला असं काही नाहीये। गुरुजींनी तुला पूजेबद्दल सांगितलंय म्हणून तुला काळजी वाटते, एवढंच। कदाचित। तुला असं वाटतंय का की आदित्य आणि प्रीतम तुझ्यापासून दूर जातील? मला सांग, हे शक्य तरी आहे का? आणि मला माहितीये त्या दोघांचा किती जीव आहे तुझ्यावर, आणि मला हे पण माहितीये की तू आपल्या मुलांना काहीही होऊ देणार नाहीस, हो ना? मग काळजी कशाला करतेस? शांत हो जरा, सगळं व्यवस्थित होईल। आदित्य, तू आमच्या सोबत आमच्या गाडीने येशील? आई, दादाला मी घेऊन जातो ना माझ्यासोबत। मी एकदा म्हणाले ना की आदित्य आमच्या सोबत आमच्या गाडीतनं येईल, मग तो आमच्याच गाडीतनं येईल, कळलं? ओके ओके ओके। प्रीतम, आईने सांगितलेलं कळत नाही का? ओके। आई, इट्स ओके, प्लीज तू चिडू नकोस। अरे मी चिडत नाहीये, पण जोपर्यंत हा महायज्ञ होत नाही ना तोपर्यंत तू माझ्या नजरेआड सुद्धा व्हायचं नाहीयेस। हो आई। श्रीकांत, ते सिक्युरिटी वाले ते या रे आत या। तुम्ही डोळ्यात तेल घालून आदित्यची सिक्युरिटी बघायची आहे। तुम्ही कायम आदित्य सोबत असणं अपेक्षित आहे आणि त्याची रक्षा करणं अपेक्षित आहे, कळलं? येस मॅडम। या हो चला। खेळ कसा चाललाय ना तेच कळत नाही। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला पाहिजे, पण त्यांना कसं समजवू ना तेच कळत नाही। देवा, हे समज माझ्यासाठी नाही, फक्त आदित्य सरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मला लग्नाची घाई करायला पाहिजे। आता तूच माझी मदत कर। पारू, हा बा, काय झालं? काही नाही, जरा ये ना, बोलायचंय। ये ये ग, ये पण बाप, ये। तुझा हात पुढं कर ना। वा, मंगळसूत्र मी काढून घेतलं होतं ना तुझ्या गळ्यातलं, आता मीच तुला परत देतोय। पारू, काही कर,
आज हे मंगळसूत्र आहे ना आदित्य बाबांच्या हातनं गळ्यात बांधून घे. आज आदित्य बाबांबरोबर लग्न कर. माझ्या आदित्य बाबांचा जीव वाचव. बा, तू नको काळजी करूस. आदित्य सरांना मी काय बी होऊ देणार नाही. काळजी घे. मी गाडीपाशी थांबतो. आज काहीही करून हे काम पूर्ण झालं पाहिजे. आज आदित्याचा शेवटचा दिवस असला पाहिजे. तुमच्या वाटेतले सगळे अडथळे सॉल्व्ह केलेले आहेत. आज जसा तो आदित्य हातात येईल तसं त्याचं काम तमाम करून टाकायचं. काळजी करू नका मॅडम, आज आदित्य वाचणार नाही. अहिल्याने आम्हाला त्याच्यावरती नजर ठेवायला सांगितली आहे. तिला कुठं माहिती आहे? आम्ही आदित्याला वाचवायला नाही तर मला इथे आलोत. तुम्ही ना जरा आजूबाजूला कोणी आहे का याचं भान ठेवून बोला आणि हळू आवाजात बोलत जा. कोणाशी बोलतोयस तू? पुढला रस्ता क्लिअर आहे काही पाहण्यासाठी फोन करता. आपली एक टीम पुढे ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी गेलेली आहे. ठीक आहे. बिचारी अहिल्या, ही दिशा तुला आज पुन्हा एकदा मूर्ख बनवणार. बिचारी अहिल्या, तिला तर हे पण नाही माहित की ज्यांना तिने आदित्याचा जीव वाचवण्यासाठी आणलंय तीच माणसं त्याचा जीव घेणार आहेत.